आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर महाराष्ट्राला इतर राज्यांप्रमाणे न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली। त्यांनी महागाई, बेरोजगारी आणि महिलांवरील अत्याचारावर चिंता व्यक्त केली आणि महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार संदर्भात न्याय मिळावा अशी मागणी देखील केली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्ला करत महाराष्ट्राला इतर राज्यांप्रमाणे न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। सुळे यांनी उपस्थितांना राज्यातील चुकवणाऱ्या गोष्टींविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले। त्यांनी सांगितले की गेल्या वर्षभरापासून संघर्ष सुरू आहे आणि सत्याचा विजय होईल। महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले आहे, पण यशासोबतच जबाबदारीही आली आहे। दिल्ली समोर महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि भविष्यामध्ये झुकणारही नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। पुढील काळ संघर्षाचा असणार आहे असे म्हणत सुळे यांनी महागाई, बेरोजगारी आणि महिलांवरील अत्याचारांच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त केली। त्यांनी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील तरुणांना रोजगारासंदर्भात न्याय मिळावा अशी मागणी केली आहे।